सुस्वागतम। विद्यालयाचे मुख्याध्यापक सर, गिरीश सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी मी विनंती करतो। प्रथम कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर डॉक्टर मंजुषा कुलकर्णी व तसेच ऋषिकेश कुलकर्णी सर यांचं स्वागत करण्याची विनंती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री स्वामी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। गिरीश सरांना विनंती करतो की त्यांनी ऋषिकेश सरांचं स्वागत करावं। यानंतर सर माहिती देतील। तुम्ही 8वीला आहात की 9वीला? नक्की? पुढच्या महिन्यात 9वीला झालं। 8वी पर्यंत काय जेवढं खेळायचं होतं, मस्ती करायची होती तेवढी भरपूर झाली। 9वीला गेल्यानंतर मात्र 4 वर्ष 9वी 10वी 11वी 12वी अभ्यास, आणि अभ्यासाला जोडून डोक्यामध्ये एक विषय कुठला? करिअर। पुढे काय करायचं आपणाला, 12वी झाल्यानंतर काय करायचं, 10वी झाल्यानंतरच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, बरोबर आहे? आपणाला काय करायचं ते। म्हणून आपण 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये करिअर गायडन्स नेहमीच ठेवत राहतो की कुठले कुठले करिअर आहेत, कुठल्या व्यक्तींसाठी कुठलं करिअर चांगलं, कुठल्या मुलासाठी कुठल्या मुलींसाठी। 10वीला एक टेस्ट पण होती, कल चाचणी होती मॅडम, त्याच्यावर तुम्हाला कशाला किती मार्क्स पडले त्यावरून तुम्ही कुठलं करिअर करणं योग्य असं ठरवलं जायचं। आपण शाळेमध्ये सतत असं करिअर बाबतचं गायडन्स तुम्हाला ठेवतो। आज सुद्धा करिअर बाबतचीच काही तुम्हाला माहिती देण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले मंजुषा कुलकर्णी मॅडम, डॉक्टर मंजुषा कुलकर्णी लातूरातल्या प्रसिद्ध अशा त्या डॉक्टर आहेत। त्यांनी त्यांचा मुलगा त्याला स्वातंत्र्य दिलं, काय करायचंय तुला जे आवडेल ते कर म्हणून, आणि मग त्याने एक वेगळं करिअर निवडलं। आणि मग त्याला वाटतं मी जसं मला स्वातंत्र्य मिळालं मी वेगळं करिअर निवडलं, तसं सगळ्या विद्यार्थ्यांनाही असं वेगळं करिअर निवडता यावं म्हणून काही वेगळ्या करिअरची माहिती देण्यासाठी तो इथं आलेला आहे। ऋषिकेश कुलकर्णी, तुम्हाला पायलट शब्द माहिती आहे, विमानतर माहितीच आहे। किती विद्यार्थी विमानात बसलेले आहात बरं तुम्ही? छान, हात खाली घ्या। छान, अलीकडे सगळ्यांना फिरायला मिळाले, सोपं झाले, सहज। तुमच्यापैकी बसलेल्या किती विद्यार्थ्यांना वाटतं की आपण पायलट व्हावं, विमान चालक व्हावं, असं किती जणांना वाटतं? लाजायचं नाही, खरोखर मनातून वाटत असेल तर हात वरती करायचा। एक विचारले की तुम्हाला माहिती असल्यामुळे सांगता, डॉक्टर किती जणांना व्हायचं? हात खाली घ्या। इंजिनियर किती जणांना व्हायचं? इंजिनियर ठरलेलं आहे। चालक किती जणांना व्हायचं? ड्रायव्हर, ड्रायव्हर मध्ये अनेक आले, मग ऑटोचा ड्रायव्हर असेल, बसचा ड्रायव्हर असेल, प्रत्येकाचे नाव वेगळे आहेत, रेल्वेचा ड्रायव्हर असेल, विमानामध्ये सुद्धा तसाच ड्रायव्हर, त्याला आपण पायलट म्हणतो, ठीक आहे? तर ऋषिकेश कुलकर्णी जे तुम्हाला करिअर बाबत माहिती देणार आहे। मला लहानपण ऋषिकेशचं माहित आहे, 5वीला मी ऋषिकेशला शिकवलेल्या शाळेमध्ये। अतिशय हुशार विद्यार्थी, अतिशय उत्तम गायक आहे। आता तो पायलट झाला, पायलटला जोडून जे करिअर आहे त्याबाबतची तुम्हाला माहिती देणार आहे। त्याने MBA पण केलेलं आहे, वाटेल ते जे शिकावं वाटेल ते शिकत राहिलेलं आहे, आणि जे करायचं ते केलेलं आहे। ज्याला एवढा आत्मविश्वास असतो ना, मी याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो, मी करिअर करू शकतो, अशी व्यक्ती बघायला फार दुर्मिळ। प्रचंड बुद्ध्यांक असलेले, IQ असलेले असं कुठेही सक्सेस होतात,
तर असा हातात जे काही घेईल त्याच्यामध्ये सक्सेस झालेला ऋषिकेश कुलकर्णी, झालेला म्हणलो माझा विद्यार्थी असल्यामुळे झालेला म्हटलो, पण असे सक्सेस झालेले ऋषिकेश कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत. तर मी आधी काही माहिती सांगणार नाही, कारण मला पण ऐकून घ्यायचे. मलाही तुमच्या एवढंच माहिती आहे, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वकील एवढ्याच गोष्टी माहिती आहेत. मला पण ऋषिकेश काय काय सांगणार ते ऐकायचे. म्हणून आपण सगळेजण ऋषिकेश कडून सगळी माहिती घेऊया. मंजुषा मॅडमचं आणि ऋषिकेश दोघांचे मी विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. कारण जीवनामध्ये अनेक नव्या वाटा, नवे रस्ते शोधावे लागतात आणि न भीता त्या वाटेवरती आपण गेलं पाहिजे. आणि असेच आपल्या आजच्या करिअर गायडन्स या कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेले ऋषिकेश कुलकर्णी, की जे पायलट आहेत, ज्यांनी MBA केलेलं आहे. कारण इतिहासामध्ये लिओनार्डो दा विंची असाच एक व्यक्ती होता बघा, की त्या माणसानं सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं ज्ञान कमवलेलं होतं, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये. आपल्याला त्यांचंच उदाहरण आपल्याला इथं देता येईल, त्याच पद्धतीचं, त्याच तोडीचे ऋषिकेश कुलकर्णी सर आपल्याला 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये पुढे जात असताना आपण कोणते कोणते रस्ते चोखाळले पाहिजे त्याचं मार्गदर्शन ऋषिकेश सरांनी करावं. मी त्यांना विनंती करतो की विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं. Good morning everyone. Respected sir, all the respected staff. आणि माझ्या मित्रांनो, मी एक नवी आणि एक वेगळी गोष्ट किंवा एक वेगळं करिअर मी तुमच्या समोर मांडायला आलेलो. तर माझं नाव आहे ऋषिकेश कुलकर्णी आणि मी लातूर फ्लाइंग क्लबचा फाउंडर आहे. लातूरमध्ये फ्लाइंग करणं आणि मी जे काय वर्ल्डमध्ये जाऊन फ्लाइंग शिकलेली आहे ती वापस घेऊन येणं, ते नॉलेज घेऊन येणं, हा माझ्यासाठी एक फार फुलफिलिंग जर्नी होता. एक लेगेसी आपल्याकडे तयार व्हावी. जशी एज्युकेशनची आपल्याकडे लेगेसी आहे, डॉक्टर्स, इंजिनियर्स आपल्याकडं खूप प्रमाणामध्ये आपल्या भागातून गेले आहेत, तसंच पायलटेज किंवा एव्हिएशनमध्ये जर आपल्याला करिअर करता आलं तर ती नवीन पॉसिबिलिटी तयार करायचा कुठेतरी प्रयत्न आहे. तर एक छोटीशी क्लिप तुम्हाला मी दाखवतो, सध्या माझं वर्क काय करत आहे लातूरमध्ये त्याचे. एकदम भारी खतरनाक सीन होता. एक नंबर. व्हेरी एक्साइटेड फॉर पॅरामोटरिंग. आताच ऋषिकेशला फ्लाय करताना बघितलं. बाहेर खूप ऐकले, पण मी आज पहिल्यांदा करायला आले. खूप एक्साइटेड आहे. पहिल्यांदा एवढ्या उंचावर चाललोय, काहीतरी खतरनाक करणार आहे असं वाटतंय. Master on, engine on, Fire! ऋषिदादा कुलकर्णी यांच्या सहकार्याने
सहकार्याने आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने आपण हा उपक्रम जिल्ह्यात राबवणार आहे. याद्वारे आपण वृक्ष लागवड व संवर्धन याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. How was your flight? It was very good. You liked it? Yes. You like to fly again? Yes. ते एकदम भाव वाटला आज एकदम करताना हे का अप्रतिम एक्सपिरियन्स होता. काही काही जणांनी बघितलंच असेल ते पण आज प्रत्यक्ष मध्ये आपल्याला इथं तो एन्जॉय करता येत आहे. त्यामुळे मला वाटतं की लातूरकरांनी मी याचा एन्जॉय नक्कीच घ्यावा. कुठं बघू काय बघू काही समजत नव्हतं. लातूरकरांसाठी परभणी आहे पॅरामोटरिंग मध्ये आणि सकाळी उठून अनुभवायची एनर्जी जे ॲटेंडर रश आहे ते प्रत्येकाने घेतली पाहिजे. फक्त रील्स आणि व्हिडिओ मध्ये बघूनच चांगलं वाटून येणार, त्याच्यापेक्षा आज केलं एकदम मस्त. मला खरंच असं वाटतं की सगळ्यांनी येऊन हे एक्सपिरियन्स केलं पाहिजे. Everyone must do. सो त्याला म्हणतात पावर्ड पॅराग्लायडिंग. सो जेव्हा मी सो बेसिकली मी एक पॅरामोटर आणि पॅराग्लायडिंग इन्स्ट्रक्टर आहे आणि मी ॲज अ पॅराग्लायडिंग पायलट अँड ॲज अ गाईड UK, दुबई, स्पेन, पोर्चुगल ह्या ठिकाणी काम केलेलं आहे. MBA केलेलं आहे मी मार्केटिंगमध्ये आणि स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायन्सेसमध्ये पण मी डिप्लोमा केलेला आहे ऑक्सफोर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमधून. आत्तापर्यंत माझा जर्नी असा राहिलेला आहे माझ्या करिअरमध्ये. मी ॲज अ एअरफील्ड मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे विंग्स अँड फ्लाईट पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर ॲज अ सेक्रेटरी म्हणून पण काम केलेलं आहे नॅशनल ॲडव्हेंचर फाउंडेशनमध्ये आणि त्याच्यानंतर मी फॉरेनमध्ये जसं UAE आहे, दुबई आहे, ऑक्सफर्ड आहे, अशा ठिकाणी ॲज अ इन्स्ट्रक्टर ॲज अ पायलट म्हणून माझं करिअर केलं पुढे जाऊन आणि त्याच्यानंतर आता मी लातूरमध्ये माझा स्वतःचा फ्लाईंग क्लब काढलेला आहे लातूर फ्लाईंग क्लब म्हणून, जिथं मी हे फ्लाईंग सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावे, सगळ्यांना एक फ्लाईंग ॲक्सेसिबल राहावे ह्या उद्देशाने आम्ही हा प्रोजेक्ट स्टार्ट केलेला आहे. तर पॅरामोटरिंग काय आहे किंवा एव्हिएशन हे काय करिअर आहे तर ह्याच्याबद्दल थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर ही एक एज्युकेशन सिस्टीम आहे. जसे आपले कन्व्हेन्शनल सब्जेक्ट्स आहेत, मॅथ्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, सोशल सायन्सेस आहे, जिओग्राफी, तसं एव्हिएशन सुद्धा असं एक एव्हिएशनचे एक सब्जेक्ट्स आहेत. जसं की एअर लॉ आहे, मेट्रोलॉजी आहे, वातावरणाचा अभ्यास आहे, नॅव्हिगेशन आहे, फ्लाईट प्लॅनिंग आहे, टेक्निकल आहे, मशीन मेंटेनन्स आहे. तर हे नवीन सब्जेक्ट्स आहेत आणि त्याची एक कम्प्लीट सिस्टीम असते ज्याच्यामधून तुम्ही जेव्हा पायलट बनता त्याच्यानंतर जसं तसं तुम्ही आवर्स वाढवता, जसा प्रोग्रेस करता, त्याच्यामध्ये मग तुम्ही इन्स्ट्रक्टर बनू शकता, असिस्टंट्स बनू शकता किंवा टँडम पायलट्स बनू शकता. आणि वर्ल्डमध्ये आणि इंडियामध्ये सुद्धा बिकॉज हे एक अशी नीश फील्ड आहे ह्याच्यामध्ये डिमांड खूप जास्त आहे आणि म्हणावे तेवढे पायलट्स सध्या नाही आहेत इंडियात, तर बिलकुलच नाही आहेत. त्याच्यामुळं ॲज अ करिअर सुद्धा ॲज अ लॉन्च पॅड म्हणून तुम्ही ह्या स्पोर्ट्सकडे जाऊ शकता. बेसिकली हा एक स्पोर्ट आहे ज्याचे नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स पण होतात. फॉर एक्झाम्पल कमर्शियल फ्लाईंग जे तुम्ही मग आता मी व्हिडिओ दाखवला, लातूरमध्ये जवळपास 200च्या वर लोकांना मी आत्तापर्यंत फ्लाईंग केलेलं आहे आणि सॅटिस्फॅक्शनची गोष्ट ही आहे माझ्यासाठी की त्यातल्या जवळपास 70 ते 80% लोकांची ती आयुष्यातली पहिली फ्लाईट आहे. सो हा एक जो आनंद आपल्याला स्प्रेड करता येतो थ्रू फ्लाईंग किंवा थ्रू प्रोफेशन, हे एक युनिक ॲस्पेक्ट आहे एव्हिएशन स्पोर्ट्समध्ये जे की तुम्हाला कन्व्हेन्शनल एव्हिएशनमध्ये नाही मिळणार.
कन्व्हेन्शनल एव्हिएशनमध्ये यू नीड टू गो टू एन एअरपोर्ट, यू नीड टू बुक तिकीट्स, देर आर लॉट्स ऑफ different things you need to do before you can actually get through that. But आपल्या लातूरमध्येच आपल्याला फ्लाइंग करता येते आणि ही एवढी ॲक्सेसिबल आहे. हे एक वैशिष्ट्य ह्याच्यातून मी तुम्हाला सांगू शकतो. जसं की आम्ही जॉय राईड्स देतो. फॉर एक्झाम्पल बर्थडे फ्लाईट्स आहेत, तुम्हाला बर्थडेच्या दिवशी फ्लाइंग करायचं आहे, किंवा मग ॲनिव्हर्सरी फ्लाईट्स आहेत, किंवा मग स्पेशल इव्हेंट्स आहेत. अशा वेळेस तुम्हाला आपल्या फ्लाइंग करता येणं किंवा आपल्याला हे फ्लाइंग अवेलेबल असणं हे पण एक ॲडव्हान्टेज आहे. सो एव्हिएशन ॲज अ करिअर किंवा एव्हिएशन ॲज अ सब्जेक्ट, तुम्हाला ह्याच्यामधून काय एज्युकेशनल व्हॅल्यूज मिळू शकतात. एव्हिएशन जर करिअर म्हणून निवडलं किंवा ॲज अ स्पोर्ट, पॅरामोटरिंग ॲज अ स्पोर्ट म्हणून निवडलं तर तुम्हाला काय काय त्याच्यात व्हॅल्यू मिळू शकतात. जसं की एरोडायनामिक अंडरस्टँडिंग, हवेचा अंडरस्टँडिंग, एरोडायनामिक्स कसं वर्क करतं, मेट्रोलॉजिकल अवेअरनेस. मेट्रोलॉजी म्हणजे वातावरणाचा अभ्यास बेसिकली. ढग कसे फॉर्म होतात, पाऊस कसा पडतो, परत वादळ वावटळ ह्या गोष्टींचा अभ्यास येणे, पाऊस कधी पडतो, त्याचे पॅटर्न्स कसे असतात आणि त्याचा एव्हिएशन किंवा फ्लाइंगमध्ये काय फरक पडतो, तर ह्याचा अभ्यास. मेकॅनिकल इन्साईट, जसं मशीन्स आहेत, मशीनचे मेकॅनिकल इन्साईट्स. नॅव्हिगेशन स्किल्स, जेव्हा तुम्ही फ्लाइंग करता तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर तो नॅव्हिगेशन स्किलसाठी तुम्हाला मॅथ्स लागतं, फिजिक्स लागतं. सो असा एक युनिक स्पोर्ट आहे ज्याच्यामध्ये अकॅडमिक्स आणि स्पोर्ट ह्या दोघांचे सुद्धा एक मेळ असा छान घातलेला आहे की not only on the field but also in the classroom you have to be very good to become a very good pilot. Okay. बाकी पर्सनल स्किल जे आहेत त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग आहे, रिस्क मॅनेजमेंट आहे. कारण जेव्हा तुम्ही फ्लाइंग करताय तेव्हा तुम्ही थ्रेट्स अँड एरर्सला फेस करत असता नेहमी. थ्रेट्स जे आहेत, जे वातावरण किंवा बाहेरून जे तुम्हाला येतात, बाहेरची ट्रॅफिक आहे एअरमधली किंवा वातावरणामधले होणारे बदल आहेत, तेव्हा डिसिजन मेकिंग तुमची कशी पाहिजे हे सुद्धा तुम्हाला शार्पनेस येतो. पर्सनल डिसिप्लिन अँड डेव्हलपमेंट. ऑब्वियसली ॲज अ पायलट यू हॅव टू बी व्हेरी डिसिप्लिन अबाउट युअर टाईम, अबाउट युअर फ्युल मॅनेजमेंट, अबाउट युअर फिजिकल मेंटल वेलबिईंग. सो ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, करिअर ऑपॉर्च्युनिटीज ऑब्वियसली आपण डिस्कस केल्या ॲज कॉम्पिटिशन पायलट्स, ॲज टँडम पायलट्स, ॲज शो पायलट्स किंवा इन्स्ट्रक्टर्स. तुम्ही काम करू शकता वेगवेगळ्या फ्लाईंग फील्ड्समध्ये. एन्व्हायरमेंटल अवेअरनेस, ऑब्वियसली जेव्हा तुम्ही मेट्रोलॉजीचा अभ्यास करणार एवढ्या लहान वयापासून तेव्हा तुम्हाला ऑब्वियसली एन्व्हायरमेंटल अवेअरनेस जास्त असेल लोकांपेक्षा, कारण तुम्हाला वेदर पॅटर्न्स माहीत असणार. टीमवर्क, कम्युनिकेशन, सेफ्टी अँड रिस्पॉन्सिबिलिटी आणि फिजिकल फिटनेस, वेलबिंग ह्या ज्या कॅरेक्टर बिल्डिंग स्किल्स आहेत ह्या फ्लाइंग थ्रू तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. सो कमिंग डाऊन टू द लास्ट स्लाइड, एक 5 मुद्दे मी इथं मेन्शन करू इच्छितो जे की ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा वाय आय थिंक पॅरामोटरिंग और अनकन्व्हेन्शनल एव्हिएशन स्पोर्ट इज द फ्युचर. आणि का बरं ह्याच्यामध्ये पुढं करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. पहिली गोष्ट तर एक स्किल बेस्ड एज्युकेशन आहे विथ हाय एम्प्लॉयबिलिटी. ओके, कारण फ्लाइंग अ पॅरामोटर इज अ स्किल. ती स्किल घेऊन तुम्ही वर्ल्डमध्ये कुठेही काम करू शकता. फॉर एक्झाम्पल, आज मी ॲज अ पॅरामोटरिस्ट गोव्यात काम करू शकतो, दिल्लीमध्ये काम करू शकतो, दुबईत काम करू शकतो, युरोपमध्ये काम करू शकतो. सो वेन यू हॅव अ स्पेशल स्किल जे खूप लोकांमध्ये नाही आहे आणि फक्त तुमच्याकडे आहे, तेव्हा तुमची एम्प्लॉयबिलिटी हाय असते. सिम्पल मॅथ्स आहे. तर 10 लोकांमध्ये 5 लोक इंजिनियर असतील, 3 लोक डॉक्टर असतील आणि 2 लोक जर पॅरामोटरिस्ट किंवा पायलट असतील तर ह्या 2 लोकांची एम्प्लॉयबिलिटी हायर आहे, कारण हे दोघंच लोक आहेत. तर सिम्पल मॅथ. ओके. दुसरं आहे अफोर्डेबल आहे आणि सेफर आहे कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ एव्हिएशन. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर प्रायव्हेट पायलट बनायचं असेल किंवा कमर्शियल पायलट बनायचं असेल जे की प्रॉपर प्लेन्स चालवतात,
तर तुम्हाला कमीत कमी 40 to 50 लाखचं ट्रेनिंग कॉस्ट आहे. हे तेच पॅरामोटरिंग किंवा पॅराग्लायडिंगचं ट्रेनिंग कॉस्ट त्याच्या 10% पण आहे. मे बी 1 lakh to 1.5 lakhs मध्ये यू गेट अ लायसन्स टू फ्लाय पॅरामोटर्स आणि त्याच्यावर तुम्ही करिअर बिल्ड करू शकता त्या लायसन्सवर. ओके, जॉब क्रिएशन आहे, रेव्हेन्यू जनरेशन अँड टुरिझम आहे. जनरली हे करिअर्स जे आहेत, पॅरामोटर पायलट आहे किंवा पॅराग्लायडिंग पायलट आहे, हे टुरिस्ट जागेमध्ये तुम्हाला जास्त एम्प्लॉयबिलिटी. फॉर एक्झाम्पल गोवा, चेन्नई आहे, पाचगणी आहे, शिमला आहे, बीर बिलिंग आहे, जिथे टुरिस्ट ऍक्टिव्हिटी शिकेल, जिथे टुरिस्ट ऍक्टिव्हिटी चालतात तिथं अशा पायलट्सना किंवा माझ्यासारख्या कमर्शियल पायलट्सना अब्सॉर्प्शन आहे. माझ्या ऑब्झर्वेशननुसार एक कमर्शियल टँडम पायलट एका सीझनमध्ये इंडियामध्ये आज 10 ते 15 लाख रुपये कमवतो. सो इट्स अ गुड करिअर ज्याच्यामध्ये तुम्हाला एक निश सेक्टरची ओळख पण होणार आहे, जे की तुम्ही लॉन्च पॅड म्हणून वापरू शकता. फॉर एक्झाम्पल टू गो टुवर्ड्स द कन्व्हेन्शनल एव्हिएशन, कारण ह्यामधून तुम्हाला एक स्किल एक्वायर होत आहे जे की तुम्ही तुमच्या मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. बिकॉज इट विल गिव्ह यू इंडिपेंडन्स ॲट अन अर्ली एज, फायनान्शियल इंडिपेंडन्स ॲट अन अर्ली एज, विच कॅन हेल्प यू टू अचीव युअर ड्रीम्स. ओके, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे आणि कार्बन ब्लूप्रिंट लो आहे. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला स्काय डायव्हिंग करायचं आहे किंवा कन्व्हेन्शनल एव्हिएशन करायचं आहे तर फ्यूल आपल्याला खूप जास्त लागतं कम्पेअर टू पॅरामोटर्स, ज्याला की एका तासाला 5 लिटर फ्यूल लागतं, फक्त 5 लिटर फ्यूल. तुम्ही जर हे कम्पेअर केलं कन्व्हेन्शनल एव्हिएशन किंवा कन्व्हेन्शनल प्लेन्स सोबत तर हे कॉस्ट ऍक्च्युअली खूप कमी आहे. सो रनिंग कॉस्ट पण कमी असल्यामुळं इट्स द चीपेस्ट फॉर्म ऑफ एव्हिएशन. ह्याच्यापेक्षा चीप फ्लाइंग शक्य नाही. त्याच्यामुळं इट्स अ गुड टूल, अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू गेट इन टू द एव्हिएशन सेक्टर. Okay, that's it from my side. Any questions? कुणाला काही क्वेश्चन्स आहेत का विचारायचे? येस येस. हॅलो सर, मी पॅराग्लायडिंग केलेलं आहे ना, तर तिथे डोंगर आणि हवा लागतेच. मग लातूरमध्ये तर डोंगर पण नाही आहे, तर मग कसं होईल? व्हेरी गुड क्वेश्चन. सो एक्झॅक्टली आपल्याकडे डोंगर नसल्यामुळं आपल्याला पावर्ड पॅराग्लायडिंग करावं लागते. पावर्ड पॅराग्लायडिंग म्हणजे काय, आपण जमिनीवरून टेक ऑफ करतो जसं कन्व्हेन्शनल प्लेन टेक ऑफ करतं. मी थोड्याच वेळात एक व्हिडिओ दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही फॉर्म्स म्हणजे फुट लॉन्च जे की तुम्ही सिंगल फ्लाइंग करू शकता आणि ट्राय जे की तुम्ही टँडम फ्लाइंग करू शकता तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत किंवा ॲज अ कमर्शियल पायलट तुम्ही करू शकता. सो कमिंग डाऊन, मी जास्त वेळ नाही घेणार आता. मी एक छोटासा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आणि माझं सेमिनार संपवतो. तुला उत्तर मिळालं दीदी? ओके, मी व्हिडिओ दाखवतो तुला. ओके, ट्रायचं. ओके, सो सर एक लास्ट व्हिडिओ दाखवा. सर बेसिकली वाय डू वी डू दिस? शेवटी ह्याचा आपण एक रिअल लाईफ बेनिफिट कसं प्रोव्हाइड करू शकतो सोसायटीमध्ये. सो दिस इज समथिंग व्हॉट आय हॅव मेड, जे की माझं एक मिशन आहे. मी क्लाउड सीडिंग हा प्रोजेक्ट लातूरमध्ये चालू केला आहे. लातूरमध्ये व्हेजिटेशन आहे 5%, फॉरेस्ट व्हेजिटेशन आहे 5% आणि रेकमेंडेड व्हेजिटेशन आहे 10%. सो बेसिकली आपल्याकडे जास्त झाडं लावायची गरज आहे. त्यामुळं मी पॅरामोटरमधून सीड्स जे असतात मान्सूनच्या जस्ट आधी मी पॅरामोटरमधून सीड ड्रॉप करतो आणि ह्यावेळेस माझं एम असं आहे की कमीत कमी 1 लाख सीड्स मला ड्रॉप करायचे. ज्याच्यातून किती ट्रीज येतील ते आम्ही काउंट करून त्याच्यावरून आम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणार आहे. सो बेसिकली आमचा एक छोटासा व्हिडिओ.
सोलो फ्लाइंग करू शकता. सोलो म्हणजे सिंगल. आधी कधी फ्लाइंग केलं नाही काहीच नाही. शिकायचं ना हो नाही काय about 2,000 acres of land that used to be occupied originally by the seems like they need monsoonच्या just a drop करतो. reforesting it. So mostly neems, but we also have pimpal and a variety of ornamental plants. As you've got here, we have champak, we have bougainvillea, we have quite a lot of gulmohs as well. The gulmohs do well. The neems are our most popular tree. So that's been very enjoyable. I'm still doing that. I do that for 2 or 3 hours every morning, 6 days a week. Really exciting to be involved in this project and see what Bruce has been up to. So I wish you all the very best with all your projects, with the trees, with the paramotoring, and so it's a great pleasure to be here. Thank you so much. Flying color. So anyone who is interested in flying, तुम्ही फ्लाइंग क्लबला भेट देऊ शकता, फ्लाइंग करू शकता. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला त्यामध्ये शिकायचं आहे, फ्लाइंग करायला शिकायचं आहे किंवा मग पुढं करिअर करायचं तर डेफिनेटली लातूर फ्लाइंग तुम्ही लातूर फ्लाइंग क्लबला व्हिजिट देऊ शकता ज्यांना पण इंटरेस्ट आहे फ्लाइंगमध्ये और एव्हिएशनमध्ये इन जनरल. ओके, थँक्यू. बघा विद्यार्थ्यांना, आपण फार एक पारंपरिक पद्धतीने विचार करतो, एकमेकांकडे बघतो आणि एकाच्या मागे एक उड्या मारतो, ज्याला आपण नेहमी एक शब्द वापरलेला आहे, कोणाप्रमाणे? मेंढराप्रमाणे, बरोबर आहे. पण जे स्वतंत्र विचार करतात, काहीतरी वेगळा विचार करतात, किती हे अमेझिंग आहे. बघा, लातूरातला एक मुलगा काहीतरी वेगळ्या करिअरचा विचार करतो, बाहेर जातो, वेगळं शिक्षण घेतो, एव्हिएशन मध्ये कशा पद्धतीनं करिअर करता येतं याचा सगळा विचार करतो आणि पुन्हा लातूरमध्ये येऊन लातूर फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून
आपल्या भागातील मुलांना सुद्धा वेगळ्या करिअर बाबतचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर सहज ऋषिकेशचा अभ्यास पाहिला तर सहज डॉक्टर बनू शकला असता. आई प्रतितेश डॉक्टरच आहे, त्याचं लहानपण मला माहिती नाही, त्यानं वेगळंच काहीतरी करायचा विचार करत होता. म्हणून असं काहीतरी डोक्यात येतं आणि आमचा प्रयत्न असतो तुम्ही सुद्धा स्वतंत्र विचार करा की मला काय आवडतं, वेगवेगळं कशात करिअर करता येतं, काय काय करू शकतो, असा विचार करायचा. त्यामध्ये जे आपणाला आवडतं त्याच्यामध्ये आपण निश्चित सक्सेस होतो. सक्सेस उदाहरण तुमच्या समोर आहे. तर ज्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, काहीतरी शिकायचंय, काहीतरी अनुभव घ्यायचे, काहीतरी करायचंय, त्यांनी लातूर फ्लाइंग क्लबला भेट द्या, ऋषिकेशला संपर्क साधा आणि याचं ज्ञान तुम्ही सगळ्यांनी वाढवायचंय. ऋषिकेश या ठिकाणी आले, विशेषतः मॅडम त्याला घेऊन आल्या. दोघांचेही विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो. थँक्यू. चलायचं.